ज्या मुलाला घर सोडावं लागलं त्याच मुलासाठी 10 वर्षांनी संपूर्ण गाव उभं राहिलं. असं काय घडलं होतं? त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. एका 16 वर्षाच्या मुलाच्या हातात फक्त एक छोटी बॅग होती. त्याच्या खिशात होते फक्त 120 रुपये. त्याने शेवटचा एकटा आपल्या घराकडे पाहिलं होतं. त्याच्या मनात एकच वाक्य बोलत होतं, आज मी रिकाम्या हाताने जात आहे. पण एक दिवस याच गावात असा परत येईन की लोक मला ओळखण्यासाठी रांग लावतील. पण त्या रात्री त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं की पुढची 10 वर्ष त्याच्या आयुष्याची सर्वात कठीण परीक्षा असणार होती. त्या मुलाचं नाव होतं आर्यन. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात तो आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. घर मातीचं होतं. पावसाळा आला की छप्परातून पाणी गळायचं. हिवाळ्यात थंडी आत यायची. उन्हाळ्यात घर भट्टीसारखं तापायचं. त्याचे वडील दिवसभर शेतात मजुरी करायचे. आई लोकांच्या घरी जाऊन शिवणकाम आणि छोटी मोठी कामं करायची. पैसे कधीच पुरायचे नाहीत. पण या सगळ्या परिस्थितीतही आर्यनचं एक मोठं स्वप्न होतं. मला शिकून मोठं व्हायचं आहे आणि माझ्या आईवडिलांना पुन्हा कधीही कष्ट करू द्यायचे नाहीत. शाळेत तो नेहमी पहिल्या बाकावर बसायचा. शिक्षक त्याचे कौतुक करायचे. पण काही मुलं त्याला चिडवायची. अरे, आधी घरात छप्पर बदल, मग मोठी स्वप्न बघ. आर्यन हसायचा. पण त्या शब्दांनी त्याच्या मनात एक आग पेटायची. तो रोज स्वतःला एकच गोष्ट सांगायचा, लोक माझी परिस्थिती पाहतात, पण मी माझं भविष्य पाहतो. घरात वीज गेली की तो कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायचा. आई अनेकदा म्हणायची, बाळा, डोळे दुखतील, झोप. पण आर्यन हसून उत्तर द्यायचं, आई, अजून थोडं. एक दिवस हेच पुस्तक आपलं आयुष्य बदलेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शाळा सुटल्यावर मुख्याध्यापकांनी त्याला ऑफिसमध्ये बोलावलं. आर्यन, जिल्हा विज्ञान स्पर्धेसाठी तुझी निवड झाली आहे. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. पण लगेच मुख्याध्यापक म्हणाले, पण त्यासाठी शहरात जावं लागेल आणि काही खर्च येईल. आर्यनचं हसू एका क्षणात मावळलं. त्याला माहीत होतं, घरात 2 वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते. घरी आल्यावर त्याने वडिलांना स्पर्धेबद्दल सांगितलं. वडील काही वेळ शांत बसले. मग हळू आवाजात म्हणाले, बाळा, मला तुझा अभिमान आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्या रात्री आर्यनला झोप लागली नाही. तो सतत विचार करत होता, माझं स्वप्न पैशामुळे थांबणार का? दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो गाव सोडून शहरात जाणार होता. काम करणार. स्वतःच्या शिक्षणाचा स्वतः खर्च उचलणार. आईने त्याच्या हातात एक छोटासा डबा दिला आणि म्हणाली, कुठेही जा, पण प्रामाणिकपणा आणि मेहनत कधी सोडू नकोस. आर्यनने आई वडिलांच्या पायाला हात लावला आणि गावातून निघाला. त्याला माहीत नव्हतं की शहरात त्याची पहिली रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र ठरणार होती. आर्यन पहिल्यांदाच आपल्या गावापासून इतका दूर आला होता. त्याच्या खिशात होते फक्त 120 रुपये. आजूबाजूला मोठ्या इमारती, भरधाव गाड्या, अनोळखी माणसं आणि त्या गर्दीत
तो पूर्णपणे एकटा होता. संध्याकाळ झाली. त्याला भूक लागली होती. पण जर आज पैसे खर्च केले तर उद्या काय? त्याने एका छोट्याशा टपरीवरून फक्त एक वडापाव घेतला आणि पाण्याची बाटली. तीच त्या दिवसाची त्याची शेवटची जेवणाची वेळ होती. रात्र झाली. राहायला घर नव्हतं, नातेवाईक नव्हते, मित्र नव्हते. शेवटी तो रेल्वे स्टेशनच्या एका बाकावर जाऊन बसला. थंडी वाढत होती. डोळ्यात झोप नव्हती. पण मनात एकच विचार होता. मी हार मानण्यासाठी इथे आलो नाही. मी स्वतःचं भविष्य बदलण्यासाठी आलो आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. सकाळ झाली. आर्यनने डोळे उघडले आणि स्वतःला एकच प्रश्न विचारला. आज काम मिळालं नाही तर उद्या मी जेवणार कसा? तो संपूर्ण शहरभर फिरू लागला. एका दुकानात गेला. नकार. दुसऱ्या दुकानात गेला. पुन्हा नकार. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या ठिकाणी सगळीकडून एकच उत्तर. काम नाही. दुपार झाली. खिशात उरले होते फक्त 70 रुपये. आर्यन एका हॉटेलसमोर जाऊन थांबला. मालकाने त्याच्याकडे पाहिले आणि विचारलं, काम करशील? आर्यनच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी एक छोटंसं हसू आलं. तो म्हणाला, साहेब, कोणतंही काम करेन. मालक म्हणाला, मग आजपासून भांडी धुवायची आणि रात्री हॉटेल साफ करायचं. काम खूप कठीण होतं. हात दुखत होते, पाय थकले होते. पण आर्यनच्या चेहऱ्यावर एकही तक्रार नव्हती. कारण त्याला माहीत होतं, हे काम माझं स्वप्न नाही. हे काम मला माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणार आहे. पण त्या हॉटेलमध्ये एक असा माणूस भेटणार होता जो आर्यनचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होता. जर तुम्हाला माझी कथा आवडली असल्यास मला कमेंटमध्ये पुढचा भाग असं सांगा. मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार. आर्यनला कशी दिशा मिळते आणि तो 10 वर्षांनी कसा मोठा माणूस बनून पुन्हा आपल्या गावात आदरासहित सन्मानाने परत येतो. तुम्हाला माझ्या या कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.